नमस्कार, सह्याद्रीवाडा पावर्ड बाय TWJ. आज पुन्हा एकदा एक नवीन घाटवाट करायला निघालोय. खेडचे इथे एक गाव आहे बिरमणी, तिथून आता ट्रेकला सुरुवात केली आणि त्या गावाच्या हद्दीत असलेले हे भैरवाचं मंदिर इथे थोडा वेळ थांबलोय कारण आमचे गाईड येतात, ते घोणसपूरवरून येतात. आता जाताना आम्ही कोंढाळ चढून जाणार आहे आणि घोणसपूरला आज मुक्काम असणार आहे. अर्ध्या रस्त्यातच निघालो होतो, गाईड भेटतील अशी आशा होती आणि बरोबर वाट पकडली की नाही माहित नव्हतं. चालत होतो, आता त्यांना बघितल्यानंतर जीवात जीव आलाय. घोणसपूरवरून आलेत आमचे गाईड. उतरायला लागले, चढायला 5 तास पकडू. कुठला गड कुठला तो तर सांग. मेन जंक्शन आहे या ओढ्याच्या इथं. या बाजूला हातलोट आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर कोंढाळ आहे. नाळ चालू झाली. हे जगबुडीचं उगम क्षेत्र आणि त्याचं पात्र आहे. आता डिसेंबर आहे त्याच्यामुळे अजिबात पाणी नाहीये कारण आपल्याकडे 2 महिन्यातच संपतं. आता चाललं कोंढाळ्याकडे. उद्या ही नाळ उतरून खाली येणार. म्हटल्याप्रमाणे कोंढाळ चढायला सुरुवात केली. त्या नाळ्याच्या अर्ध्या भागापासून वरपर्यंत पाणवठा आहे. साधारण जानेवारी एंडिंगपर्यंत तुम्हाला पाणी मिळतं इथे. सो इथे तुम्ही रिफ्यूल करू शकता स्वतःला. राजेश दादा आहेत, घोणसपूरवरून आलेत. मगाशी म्हटलं आपले गाईड राजेश बर्गे. आणि मग बॅलन्स जातो. ट्रेक साधारण 6.25 तासांचा एक हाईक झालाय आणि पूर्ण ही कोंढाळ चढून आत्ता वरती आलोय. नाळ म्हणजे ती गोष्ट असते जिथून उंचावरून ओढा किंवा नदी वाहत ज्या वाटेनं खाली जाते त्याला नाळ म्हणतात आणि पूर्ण बोल्डर एरिया आहे हा, त्याच्यामुळे चढायला खूप वेळ लागला. सो या कोंढाळीच्या एंड पॉइंटला आलोय. आता इथे ही खिंड आहे, त्या खिंडीत वर जायचंय.
भारी वाटेल इथे. ऍक्च्युली खरंच झोपते हवी असा ट्रेक होता. कोंडनाळ थोडा कस पाहणारी आहे, उभी आहे. पूर्ण चढून आता वरती आलोय आणि हे जे दोन्ही दिसत आहेत आपल्याला ते मधुमकरंद गड आहेत. सो आता इकडनं आपण चाललोय घोणसपूरला. संध्याकाळी गडावर जायचा बेत आहे. अतिशय जबरदस्त दिवस होता. कोंडनाळ कस पाहणारी होती, शारीरिक मानसिक, पण आलो चढून वरती. त्याच्यानंतर मधुमकरंद गडाच्या बाजूबाजूने इथे आता आलोय, पोहोचलो घोणसपूरला. आजचा स्टे इथे आहे. अतिशय जबरदस्त गाव आहे आणि आज खूप सिनिक व्ह्यू दिसतात इथून. मित्रांनो, कोंडनाळ चढत होतो आज. दुपारी 3:30 वाजता कोंडनाळ चढून वरती आलो होतो आणि तिकडनं मधुमकरंद गडाच्या बाजूने आम्ही घोणसपूरला निघालो. मागे 2 आमचे मित्र होते, एक गाईड होता आणि आमचा एक ट्रेक लीड होता. ते कोंडनाळेत होते. आम्हाला त्यांनी विसल दिली. आम्ही पुढे निघून आलो गाईडच्या भरोशावरती आणि आता आम्ही घोणसपूरला पोहोचलो होतो संध्याकाळी 4-4:30 वाजता. पण आमच्या मित्राचा संध्याकाळी 7 वाजले तरी काही पत्ता नाही आहे. तर त्याला शोधायला आम्ही परत घोणसपूरवरनं साधारण कोंडनाळेपर्यंत गेलो, पण तिथे ते सापडले नाहीत आम्हाला. रेस्क्यूची सगळे नियम फॉलो करून विसलसोबत बॅटरी, टॉर्च, खाणं, पाणी हे सगळं नेलं होतं बरोबर, पण अजूनपर्यंत तरी ते आम्हाला सापडले नाही. तर आम्ही परत घोणसपूरला चाललो आहे. जर का सापडले तर उत्तम. मगाशी जसं बोललो होतो, टाइम बघ, थोडा मिसकम्युनिकेशन झाला. आता 10 वाजता रात्रीचे. तेजस हा आमचा मित्र आहे, थोडा मागे राहिला होता. मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे आम्हाला असं वाटलं की तो काहीतरी प्रॉब्लेममध्ये असेल. एक वेळ अटेम्प्ट केला होता मगाशी खाली जायचा, तेव्हा काही रिस्पॉन्स नाही आला. पण नंतर कळलं की तो येतोय वरती. थोडा त्याच्या पायाला क्रॅम्प वगैरे आला, त्याच्यामुळे त्याचा पेस स्लो झाला होता आणि आमचा काही त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही झाला. दरम्यान आम्ही खूप पॅनिक झालो. सिच्युएशन हँडल करण्यासाठी रेस्क्यू टीमपर्यंत पोहोचलो आणि नंतर कळलं की तो सुखरूप आहे आणि तो येतोय. सो कॉल फटाफट घेणं गरजेचं होतं. आणि दुसरी गोष्ट होती की तेजस, तुला भावा मागे सोडायला नाही पाहिजे होतं, तुझ्यासाठी कोणीतरी थांबणं गरजेचं होतं. सो रिअली व्हेरी सॉरी की आम्ही मनापासून तुझी माफी मागतो. याचं पुन्हा पुढच्या ट्रेकमध्ये कधी होणार नाही आमच्याकडून, कोणालाच. तुझ्याच बाबतीत नाही तर कोणाच्याही बाबतीत नाही होणार. बट तुला छान बघून आम्हाला बरं वाटलं मनापासून. येस तेजस, काय नाही अभी रुलाय का क्या पगले. येणार मला माहिती आहे.
मधुमकरंदगड या गडाचं अस्तित्व जाणवावं अशी एकमेव गोष्ट म्हणजे या गडावरचं शिवमंदिर. आणि हेच आहे ते शिवमंदिर. त्याला टाळं असतं, कुलपात असतं ते दूर. आणि आता आम्ही इथे पोहोचलोय. बाकी गडावर अशा विशेष काही वास्तू नाही आहेत, पण बट ऑब्वियस हा गड आहे आणि त्यांनी तो एक काळ बघितलाय. शिवकाळात या गडाचं तेवढंच महत्त्व होतं, कारण ह्याच्या आजूबाजूला हातलोटचा घाट आहे. कारण घाटाच्या बाजूला घाटाच्या संरक्षणासाठी किल्ले हे असतातच आणि दुर्गांची जोडगोळी आहे मधुमकरंदगड. काल कोंडनाळीचा थोडा थरारच झाला आमच्यासाठी आणि रात्री 10-10:30 वाजेपर्यंत सगळं निवडलं. म्हणजे तोपर्यंत तेजस आम्हाला सापडला, राजेशदादा पण सापडले. अर्थातच ती नाळेत होती, थोडा वेळ लागला, उशीर झाला, कम्युनिकेशन नाही होऊ शकलं होतं. पण काल रात्री सगळं सॉर्ट झालं. सो आता सकाळी आम्ही उठलो, मधुमकरंदगड केलं आहे आणि निघालो. त्याच्यानंतर इथे जावळीच्या मोऱ्यांनी जी सप्तशिवालय उभारली त्याच्यापैकी एक आहे मल्लिकार्जुन, बरोबर मधुमकरंदगडाच्या उत्तरेला येतं. फार सुंदर मंदिर आहे आणि ते शिवलिंग पण अतिशय वेगळ्या धाटणीचं आहे. अशी त्यांनी उभारलेली शिवालय ह्या संपूर्ण जावळी खोऱ्यात आहेत. मला वाटते काही चगदेव पर्वतच्या इथे पण आहेत. आणि आता हातलोटचा घाट उतरून आम्ही खाली चाललो आहे बिरमिनीला. तिकडे पुन्हा आमचा ट्रेक संपेल. आता गणेशपूरवरनं खाली उतरलोय हातलोटला. आता हातलोट या गावातनं पुढे आपल्याला बिरमणी खाली गावात जायचं आहे, जे खेडमध्ये. तिकडनंच आपण ट्रेक स्टार्ट केला होता. चांगला पेस आहे आज. टीम एकदम फ्रेश आहे, फिट आहे आणि सगळे खूप चांगला ट्रेक करतात. घोणसपूरवरून निघालो, खाली हातलोटला उतरलो. सरळच वाट आहे आणि सोपी वाट आहे, फार वेळ लागत नाही. अर्ध्या तासात तुम्ही हातलोटला असता. हातलोटवरनं थोडंसं जंगलातून सरळच वाट आहे, कुठेही चुकड्यासारखं काही मार्ग नाही. बऱ्याचशा ठिकाणी चिंध्या बांधलेल्या आहेत, काही मार्किंग आहे. आणि आता पोचलोय आम्ही हातलोटला. आता इथून घाट खाली सुरू होतो. हा उतरून पूर्ण आता आम्ही बिरमणीला जाणार.